नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लवकरच तारिणी या मालिकेत एक नवीन कॅरेक्टर आता एक एंट्री घेणार आहे. सो ती आज आपल्या सोबत आहे. चला तर मग तिच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात नक्की ती काय बनून येणार आहे, काय नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आपल्याला. नमस्कार, माझं नाव पायल जाधव. मी तारिणी या झी मराठीच्या मालिकेमध्ये एक कॅमिओ घेऊन येते. ज्या एजंटचं नाव आहे हरप्रीत कौर चड्ढा. खरं नाव रेवा सबनीस आहे. ती अंडरकवर कॉप म्हणून पंजाबमध्ये अनेक वर्ष काम करते आणि मग ती आता ह्या तारिणी या टीमबरोबर कशी केस सॉल्व्ह करणार आहे, का आली आहे, अजून काय काय बदल होणार आहेत त्या सगळ्यांच्या आयुष्यात हे तुम्हाला आता बघायला मिळेल. बरं, अजून रेवा सबनीस किंवा तू बोललीस हरप्रीत कौर चड्ढा. सो ही नवीन हे तर घेऊन येणारच आहे. तू बोललीस आता की सिक्रेट कॉप म्हणून तू काम करतेस, बरोबर. सो हा जेव्हा रोल तुझ्याकडे आला तेव्हा तुझी ती एक्साइटमेंट काय होती? मला फार आनंद झाला. खूप महिन्यांपासून वर्षांपासून म्हणू शकतेस फाईट सिक्वेन्स करून बघायचे होते. एक आपल्याला पोलिसांचं खूप आकर्षण असतं ना, की पोलीस कसे एकदम शिस्तीत किंवा मिलिटरीवाली लोक कसे कमालीचे असतात. ते त्यांच्याकडे एक वेगळाच आत्मविश्वास, कॉन्फिडन्स असतो. आणि तारिणी मालिकेची मुळातच संकल्पना पण खूप इंटरेस्टिंग आहे. ती तारिणी टीम असते आणि मग ते कशा पद्धतीने केस सॉल्व्ह करतात. तर मला असं वाटलं, अरे ॲक्टर म्हणून मला हे करून बघायला फार आवडेल. त्यामुळे मी लगेच हो म्हणाले. अगदीच 2 दिवसात घेतलेले निर्णय आहेत हे सगळे. त्यामुळे माझ्यासाठी मजा येते. खूप जास्ती. आणि या रोलसाठी तुझं मोटिवेशन कोण होतं? बापरे, मी म्हणेन की भीमराव मुढे सर, जे दिग्दर्शन करतायत या मालिकेचे. मला खूप वर्षांपासून त्यांच्याबरोबर काम करायचं होतं आणि त्यांच्या दिग्दर्शनाचे अनेक पैलू आपण पाहिलेले आहेत. त्यांना नॅशनल अवॉर्ड आहे बार्डो नावाच्या सिनेमासाठी. आणि त्यामुळे मालिका या माध्यमात पण ते इतकं काय कमाल कन्व्हिक्शनने दिग्दर्शन करत असतात. तो आत्ता त्यांना पूर्ण सरेंडर करणं हे एकच मोटिवेशन आहे माझ्यासमोर. बाकी अजून काय ट्विस्ट आम्हाला पाहायला मिळणार आहे? जस्ट आता तुमचा एक प्रोमो चालू होता, त्यात मी बघितलं की तू केदारची मैत्रीण असं मी म्हणू शकते किंवा केदारची एक जवळची व्यक्ती. सो त्या रिगार्डिंग काय ट्विस्ट मला बघायला मिळणार आहे? अजून काही असं नवीन ट्विस्ट मी आता तुम्हाला सांगू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तारिणी ही मालिका झी मराठीवर बघत राहायला लागेल, कारण माझ्यासाठी पण खूप ट्विस्ट आहेत. मी आत्ताच जॉईन झालेली आहे, त्यामुळे मला पण आता नव्याने लेखकांकडनं काही गोष्टी कळतात. थँक्यू सो मच. फक्त जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? धन्यवाद, खूप धन्यवाद. तारिणी या मालिकेवर तुम्ही प्रेम करत राहता. धन्यवाद, खूप थँक्यू छान प्रश्न विचारल्यासाठी. आणि मी एकच आवर्जून सांगेन की तारिणी ही मालिका बघत राहा. हा कॅमिओ खूपच जवळचा आहे, आपलासा आहे. या टीमने पण खूप पटकन मला आपलंसं करून घेतलंय आणि मी आशा करते की तुम्हाला हे नवीन पात्र पण खूप आवडेल. थँक्यू सो मच. भेटू आपण.